हॅलो मित्रांनो, मी सत्यम सर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मुकेश सर चॅनलवरती। तर चला, लास्ट लेक्चरमध्ये आपण रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, वेवलेंथ बद्दल डिस्कशन केलं होतं। या लेक्चरमध्ये आपण स्टार्ट करणार आहोत नेक्स्ट टॉपिक, जो की खूप इम्पॉर्टंट आहे। तुमच्या सीईटी असो, नीट असो, जेई असो, प्रत्येक एक्झाममध्ये याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स मिळतील। प्रत्येक एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन्स मिळतील 101%। ठीक आहे। टॉपिकचं नाव आहे पोलरायझेशन। टॉपिकचं नाव काय आहे? टॉपिकचं नाव आहे पोलरायझेशन। आता लक्ष द्या, थोडंसं लक्ष द्या पोलरायझेशनसाठी। पोलरायझेशनमध्ये काय, पोलरायझेशनमध्ये थोडंसं लक्ष असलं पाहिजे तुमचं। आता बघा, पोलरायझेशन म्हणजे काय? अनपोलराइज लाईटला पोलराइज लाईटमध्ये कन्वर्ट करण्याची प्रोसेस असते। आता अनपोलराइज लाईट म्हणजे काय ते बघूया आपण। बघा, इथं लिहितो मी थोडंसं आता पोलरायझेशन बद्दल, नंतर आपण डेफिनेशन्स वरती जाऊया। ठीक आहे। पोलरायझेशन म्हणजे काय असतंय? अनपोलराइज लाईटला कशात कन्वर्ट करायचंय तुम्हाला? अनपोलराइज्ड लाईटला तुम्हाला कन्वर्ट करायचंय पोलराइज्ड लाईटमध्ये। अनपोलराइज्ड लाईटला कन्वर्ट करायचंय पोलराइज्ड लाईटमध्ये। या कन्वर्ट करण्याच्या प्रोसेसला आपण पोलरायझेशन म्हणतो। काय म्हणतो? पोलरायझेशन। अनपोलराइज्ड लाईटला आपण UPL या शॉर्ट फॉर्ममध्ये डिनोट करणार आहोत आता याच्या पुढे, आणि पोलराइज्ड लाईटला आपण फक्त PL या वर्डने डिनोट करणार आहोत यापुढे। ठीक आहे। UPL आणि PL ही गोष्ट तुम्हाला लक्षात असली पाहिजे पोलरायझेशन बद्दल। ठीक आहे। अनपोलराइज्ड लाईटला पोलराइज्ड लाईटमध्ये कन्वर्ट करण्याची प्रोसेस। आता अनपोलराइज्ड लाईट म्हणजे काय असतं? सगळ्यात आधी अनपोलराइज्ड लाईट म्हणजे लाईट कोणती वेव आहे? लाईटचा आपण वेव नेचर स्टडी करतोय। लाईट कोणती वेव आहे? लाईट आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव। कोणती वेव आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव। आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव म्हणजे त्यात इलेक्ट्रिक फील्ड पण असते आणि मॅग्नेटिक फील्ड पण असते। इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव म्हणजे काय? त्यात इलेक्ट्रिक फील्ड पण असते आणि मॅग्नेटिक फील्ड पण असते। या दोन्ही फील्ड एक सोबत एकमेकांना परपेंडिक्युलर असतात। हे तुम्ही 11च्या EM वेव्स नावाच्या चॅप्टरमध्ये शिकलेले आहात। ठीक आहे। आता अनपोलराइज्ड लाईट वेव म्हणजे जे आहे, इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स जे असतात ना, इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स जे असतात, ठीक आहे, इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स ते ऑल पॉसिबल डिरेक्शन्स मध्ये असतात। इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर जे असतात लाईटचे, हे ऑल पॉसिबल डिरेक्शन्स मध्ये असतात। आता इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर, इलेक्ट्रिक फील्ड एक वेक्टर क्वांटिटी आहे, तर त्याचे जे वेक्टर्स आपण दाखवूया ते प्रत्येक पॉसिबल डिरेक्शन मध्ये जाऊ शकतात। प्रत्येक पॉसिबल डिरेक्शन मध्ये जाऊ शकतात याचा अर्थ काय? जितक्याही डिरेक्शन तुम्हाला माहिती आहे ते सगळीकडे जाऊ शकतं। बघा, समजा हा एक पॉइंट आहे, याच्यावरती इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर तुम्हाला दाखवायचा आहे। तर हे सगळे काय आहेत माहिती आहे का? हे सगळे आहेत इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स। तर मला सांगा, हे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर कोणत्या डिरेक्शन्स मध्ये आहेत? हे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स कोणत्या डिरेक्शन मध्ये आहेत? हे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स सगळ्या डिरेक्शन्स मध्ये आहेत, सगळ्या पॉसिबल डिरेक्शन्स मध्ये। ठीक आहे। आता ठीक आहे, आता पोलराइज्ड लाईट म्हणजे काय असतं? आता हे कन्वर्ट कसे होतात, काय यूज केलं जातं ते आपण बघूया पुढे। पोलराइज्ड लाईट म्हणजे काय? इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर रिस्ट्रिक्टेड टू सिंगल प्लेन। इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स हे एकाच प्लेन मध्ये असतात। एकाच प्लेन मध्ये म्हणजे याचा अर्थ काय? आयदर इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स असे असतील एका पॉइंट वरती, ठीक आहे, आयदर इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स असे असतील एका पॉइंट वरती। याला आपण काय म्हणतो? हे झालं आपलं पोलराइज्ड लाईटचं एक्झाम्पल। म्हणजे याच्यात इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स जे असतात ते सगळ्या पॉसिबल डिरेक्शन्स मध्ये असतात, सगळ्या। आणि याच्यात काय असतं? इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर हे एकाच डिरेक्शन मध्ये असतात पर्टिक्युलर। ठीक आहे। तर अनपोलराइज्ड लाईट तुम्हाला बेसिकली कळालं असेल। आता बघा, सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन जर बघायचं झालं, दोघांचा सिम्बॉल बद्दल आपण डिस्कशन करूयात। आपण पुढे प्रत्येक वेळेस अशा डायग्राम्स नाही बनवणार आहोत। ठीक आहे। आता सिम्बॉल्स काय काय आहेत ते आपण बघूया। कशा कशाचे सिम्बॉल? पहिले आपण सिम्बॉल बघूया अनपोलराइज्ड लाईटचा। कुणाचा सिम्बॉल बघणार आहोत? अनपोलराइज्ड। आता समजा लाईट जर इकडे ट्रॅव्हल करते या डिरेक्शन मध्ये, आता समजा लाईट जर या डिरेक्शन मध्ये ट्रॅव्हल करते, पहिली गोष्ट, तर
इलेक्ट्रिक फील्ड. डॉट म्हणजे काय असतं माहिती का? डॉट आणि क्रॉस माहिती का तुम्हाला? डॉट म्हणजे काय सांगतो याचा अर्थ, एक मिनिट. आता बघा, लाईट इकडे ट्रॅव्हल करते, तो लाईट ट्रॅव्हल करण्याचा डिरेक्शन झाला, विषय संपला. आता डॉटचा अर्थ काय? इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स असे आहेत अलॉंग झेड ॲक्सिस. डॉटचा अर्थ काय? ते डॉटचा हा ॲक्सिस दाखवता येत नाही ना. डॉटचा अर्थ इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स असे आहेत झेड ॲक्सिसच्या अलॉंग. ठीक आहे, झेड ॲक्सिसच्या अलॉंग. आणि हे व्हर्टिकली म्हणजे वाय ॲक्सिसच्या अलॉंग. आता मला सांगा, इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर किती डिरेक्शन्समध्ये? इथं 2 डिरेक्शनमध्ये. आपल्याला किती डिरेक्शनमध्ये पाहिजे होते रे बाबड्या? आपल्याला एकाच डिरेक्शनमध्ये पाहिजे होते. तर हे 2 डिरेक्शनमध्ये अजून पण असू शकतात. हे एक सिम्पल डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आहे, सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन अनपोलराइज लाईटचं. तर ही झाली आपली अनपोलराइज लाईट. ठीक आहे. आता पोलराइज लाईटचे 2 रिप्रेझेंटेशन आहेत. आता पोलराइज्ड लाईटचे 2 रिप्रेझेंटेशन आहेत. कोणते 2 रिप्रेझेंटेशन आहेत मी सांगतो तुम्हाला. लाईटला इकडेच ट्रॅव्हल करू द्या. अच्छा, करू द्या लाईटला ट्रॅव्हल करू द्या, आरामात ट्रॅव्हल करू द्या, आपल्याला काय गडबड नाही आहे. ठीक आहे. याला एकतर असं दाखवता येईल तुम्हाला, किंवा याला तुम्हाला असं दाखवता येईल. आता हे किंवा हे दोन्हीपैकी एक कोणतंही नोटेशन चालतं पोलराइज लाईटसाठी. हे किंवा हे कोणतंही एक नोटेशन चालतं पोलराइज लाईटसाठी. लाईट इकडे ट्रॅव्हल करतोय तर अशा डिरेक्शनमध्ये इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स असतील. लाईट इकडे ट्रॅव्हल करतोय, अशा डिरेक्शनमध्ये जर इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स असतील तर हा पण पोलराइज लाईट झाला, एकच डिरेक्शनमध्ये ना. आणि इकडे लाईट इकडे ट्रॅव्हल करतोय, इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर व्हर्टिकल असले फक्त, तर एकच डिरेक्शन झाला. तर याला आपण म्हणतो पोलराइज लाईट, किंवा त्याला आपण PPL सुद्धा म्हणू शकतो. PPL म्हणजे काय असतं? प्लेन पोलराइज्ड लाईट. PPL म्हणजे काय असते? प्लेन पोलराइज्ड लाईट असते. ठीक आहे, झालं फिनिश. ठीक आहे, PPL प्लेन पोलराइज्ड लाईट आणि PL म्हणजे पोलराइज्ड लाईट. क्लिअर इथपर्यंत? आता बघा, नेक्स्ट लक्ष द्या थोडंसं. सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन कॉन्सेप्ट वगैरे कळाले असतील तुम्हाला. आता हे होतं कसं कोणत्या इन्स्ट्रुमेंटने ते आपण पुढे बघणार आहोत. आता हे होतं कसं कोणत्या इन्स्ट्रुमेंटने होतं हे पुढे बघणार आहोत आपण. आता हे जे एक्झाम्पल्स बघितले, आता पोलरायझेशन म्हणजे काय असतं बघा. हे सगळ्यात टेक्निकल डेफिनेशन्स बुकच्या लँग्वेजमध्ये आहे, बुकिश लँग्वेज आहे यानं. रेस्ट्रिक्टिंग द व्हायब्रेशन्स ऑफ अन अनपोलराइज लाईट ओनली इन वन प्लेन. रेस्ट्रिक्टिंग द व्हायब्रेशन्स ऑफ अनपोलराइज लाईटचे व्हायब्रेशन सगळ्या डिरेक्शन्समध्ये असतात, त्याला एका डिरेक्शनमध्ये रेस्ट्रिक्ट करायचं. रेस्ट्रिक्टिंग ऑफ अन अनपोलराइज लाईट ओनली इन वन प्लेन अँड रिमूव्हिंग द व्हायब्रेशन्स इन अदर प्लेन्स इज कॉल्ड पोलरायझेशन. एकाच प्लेनमध्ये रेस्ट्रिक्ट करायचं, त्याला आपण प्लेन पोलराइज लाईट म्हणणार. बाकी प्लेन्सचे जे व्हायब्रेशन आहेत त्याला रेस्ट्रिक्ट करायचं. कसं होतं ते सांगू, बघूया. यूज कुठे आहे सर याचा ते सांगा, यूज कुठे आहे ते सांगतो. सनग्लासेस, गॉगल्स वगैरे यूज करता तुम्ही? सनग्लासेस, गॉगल्स वगैरे यूज करता, बरोबर. 100 रुपयावाला पण गॉगल येतो आणि 5000 वाला पण गॉगल येतो. काय म्हटलं मी? 100 रुपयावाला पण गॉगल येतो आणि 5000 रुपयावाला पण गॉगल येतो, बरोबर आहे. आता फरक आहे. फील करा घालून पण त्या गॉगलला, फरक आहे. 5000 वाल्या गॉगलमध्ये जे मटेरियल असतं ना, तर ते पोलरॉइड्स यूज केलेले असतात. काय यूज केलेले असतात? पोलरॉइड्स. बघा ना, कलर असतो ना त्या गॉगलमध्ये, रेड, ब्लू अशा टाईपमध्ये. तो सिंगल तीच लाईट पाठवतो मध्ये. ब्लू असेल तर ब्लू कलरमध्ये दिसायला लागतं, थोडा शेड तो दिसायला लागतो, बरोबर. रेड असेल तर रेडमध्ये दिसायला लागतं. असं होतं की नाही होत? तो सिंगल तीच एक पर्टिक्युलर पोलराइज लाईट होती, ती अनपोलराइज लाईट होती येणारी, त्याला त्यांनी पोलराइज लाईटमध्ये कन्वर्ट केलं. इंटेन्सिटी कमी होते. जेव्हा अनपोलराइज लाईट पोलराइजमध्ये बनते तर इंटेन्सिटी कमी होते. ऑब्व्हियसली गॉगल उन्हाळ्यात घालतो, रात्री कोणी गॉगल घालतं का? घालता कोणी लोक. पण सहसा दिवसा आपण गॉगल घालतो, जे हुशार समजदार लोक असतात. तर ते सनग्लासेस म्हणतो त्याला, कारण उन्हाने जी लाईट येतो तो अनपोलराइज्ड असतो आणि आपण त्याला तो गॉगल पोलराइजमध्ये कन्वर्ट करतो आणि डोळ्यांना कमी इंटेन्सिटीचा लाईट देतो, यामुळे आपण त्याला यूज करतो. आता 100 रुपयावाला जो गॉगल असतो ना, त्याच्यात तो एक तर कलरवाला ग्लास असतो, त्यात पोलरॉइड्स यूज केलेले नाहीत. कलर असतात त्याच्यात सिम्पली, किंवा पॉलिथिन लावलेलं असतं हाय क्वालिटीचा. हाय क्वालिटी म्हणजे खूप लगे 1000 रुपये 2000 रुपयाचं नाही, ते पण हलकंच असतं, पण एकतर कलर दिलेला असतो किंवा पॉलिथिन लावलेलं असतं, असं असतं त्याच्यात. ठीक आहे, फरक आहे पोलरॉइड्सचा. तिकडे पोलरॉइड्स यूज केलेले असतात. चला
नेक्स्ट डिफाईन अनपोलराइज लाईट, गिव्ह इट सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन दिलंय मी इथं तुम्हाला, ठीक आहे. अ लाईट इन विच व्हायब्रेशन्स ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स, अ लाईट इन विच व्हायब्रेशन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स आर इन ऑल पॉसिबल डिरेक्शन, हे सगळ्या पॉसिबल डिरेक्शन्समध्ये आहेत. विच आर परपेंडिक्युलर टू द डिरेक्शन ऑफ प्रपोगेशन, म्हणजे हे जे असतं हे परपेंडिक्युलर असतं कशाला, डिरेक्शन ऑफ प्रपोगेशनसाठी ते परपेंडिक्युलर असतं. क्लिअर. आणि याच लाईटला आपण काय म्हणतो, याच लाईटला आपण म्हणतो अनपोलराइज्ड लाईट. काय म्हणतो त्याला, अनपोलराइज्ड लाईट. क्लिअर. चलो नेक्स्ट आहे डिफाईन प्लेन पोलराइज लाईट. प्लेन पोलराइज लाईट म्हणजे काय, याला शॉर्ट फॉर्ममध्ये आता सांगितलं तुम्हाला मी, PPL लिहिलं होतं आपण, आठवतं का, PPL लिहिलं होतं याला शॉर्ट फॉर्ममध्ये. तर आता याला काय आठवतं, याला काय म्हणतो आपण, द लाईट वेव्स इन विच व्हायब्रेशन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स आर कन्फाइंड ओनली टू वन प्लेन. इलेक्ट्रिक फील्ड वेक्टरचे जे व्हायब्रेशन्स आहेत ते एकाच प्लेनमध्ये कन्फाइंड आहेत, म्हणजे रेस्ट्रिक्टेड आहेत ते एका प्लेनमध्ये फक्त. त्या लाईटला आपण म्हणतो पोलराइज लाईट. असं रिप्रेझेंट करतो, किंवा याला आपण असंही रिप्रेझेंट केलं होतं, मी दाखवलंय तुम्हाला, ठीक आहे, मी दाखवलंय तुम्हाला कसं रिप्रेझेंट करतोय. आता इथं थोडीशी इन्फॉर्मेशन देतो. अनपोलराइज लाईटला आपल्याला कन्वर्ट करायचं बाळांनो पोलराइज लाईटमध्ये. त्याच्यासाठी काहीतरी मटेरियल इन्स्ट्रुमेंट यूज करावं लागणार आपल्याला, याच्यासाठी काहीतरी मटेरियल इन्स्ट्रुमेंट यूज करावं लागणार. त्या मटेरियलला आपण म्हणतो पोलराइड्स, त्याला आपण म्हणतो पोलराइड्स, किंवा त्याला म्हटलं जातं ॲनालायझर्स, किंवा त्याला म्हटलं जातं पोलरायझर्स. ठीक आहे. तर असे काही मटेरियल्स जे अनपोलराइज लाईटला पोलराइजमध्ये कन्वर्ट करतात त्याला आपण म्हणतो पोलरॉइड. काय म्हणणार आपण त्याला, पोलरॉइड. आता पोलरॉइड म्हणजे काय असतं मी सांगतो, इथं तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देतो, नंतर डेफिनेशन उरेल. फक्त एक ॲनिमेशन सुद्धा दाखवणार आहे, सुंदरचं ॲनिमेशन, फक्त बनून राहा लेक्चरमध्ये, थांबून राहा म्हणजे, ठीक आहे. पोलरॉइड म्हणजे काय असतं, स्पेशल मटेरियल in which molecules are aligned in specific directions. Molecules are aligned in specific directions म्हणजे एका पर्टिक्युलर स्पेसिफिक डिरेक्शनमध्ये मॉलिक्युल्स अलाइंड असतात. अर्थ काय आहे, याचा अर्थ असा आहे, समजा जर याला मी पोलराइड म्हटलो तर या पोलराइडमध्ये एकतर मॉलिक्युल्सचं ओरिएंटेशन असं असेल, किंवा मी एक एक्झाम्पल देतोय, ठीक आहे, इन्क्लाइंड पण असू शकतं, असं असेल. हे दोन आपले पोलराइड्सचे एक्झाम्पल आहे. आता बघा याच्यात जे मॉलिक्युल्स आहेत ना त्यांचं सगळ्यांचं ओरिएंटेशन व्हर्टिकल आहे, आणि यांचं सगळ्यांचं ओरिएंटेशन अलाइनमेंट कसं आहे, हॉरिझॉन्टल आहे. आता लक्ष द्या थोडंसं, आता येणार मजा, मग ॲनिमेशनवर जायचं. ठीक आहे. समजा हे पेन माझ्याकडे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स आहेत. समजा हे पेन म्हणजे काय आहेत माझ्याकडे, इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स आहेत. ठीक आहे. चला, हे माझे आहेत इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स. आता मला सांगा माझे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स किती डिरेक्शन्समध्ये आहेत, सगळ्या डिरेक्शन्समध्ये आहेत. बरोबर, इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स सगळ्या डिरेक्शन्समध्ये आहेत माझे. आता हे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स मला याच्यातनं पास करायचे आहेत, याच्यातनं पास करवायचे आहेत मला इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स. पोलराइड म्हणजे पर्टिक्युलर अलाइनमेंट आहे ना मॉलिक्युल्सचा, याला मला याच्यातनं पास करायचं आहे, पास करायचं आहे मला याच्यातनं. होतील काय सगळे पास, होतील काय सगळे पास, नाही होणार. कोणते पास होतील मग, यातला फक्त व्हर्टिकलवाला कंपोनंटच पास होणार. यातला हॉरिझॉन्टल पास होईल का याच्यातनं, आता एक एक बघूया. हॉरिझॉन्टल याच्यातनं जाऊ शकेल का या जाळीतनं, अरे नाही जाणार, हॉरिझॉन्टल नाही जाऊ शकत या जाळीतनं. हा वाला इन्क्लाइंड होता, हा वाला जाऊ शकेल का, नाही. हॉरिझॉन्टल पण नाही, हा पण नाही जाऊ शकत. ठीक आहे, पुढे बघूया. हा, हॉरिझॉन्टल वाला नाही गेला इन्क्लाइंड, असा इन्क्लाइंड वाला नाही गेला ना, असा इन्क्लाइंड वाला जाईल का, अरे अटकून जाईल ना जाळीत. हे फक्त समजण्यासाठी, ठीक आहे, नाही तर म्हणसाल जाळी जाळी शिकवलंय. हे व्हर्टिकल वाला जाईल का, हा व्हर्टिकल वाला पास होऊन जाईल. मला सांगा इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्सचे जे कंपोनंट आहे सगळे पास होता का, नाही होत. इकडं सगळ्या प्लेनमध्ये होते की नव्हते, आणि फक्त गेल्यानंतर एकाच प्लेनमध्ये राहिले. तर पोलराइड काय आलं तुम्हाला, गेल्यानंतर फक्त किती प्लेनमधनं राहिले, अरे एकाच प्लेनमधलं राहिले रे, वा वा वा, एकाच प्लेनमधनं राहिले. मजा आली मजा आली मजा आली, मला तर आली, तुम्हाला आली की नाही आली माहीत नाही. ठीक आहे.
तर हे झाले तुमचे पोलराइड्स. एका अलाइनमेंटमध्ये करून टाकतात ते व्हायब्रेशन्स इलेक्ट्रिक फील्ड वेक्टरचे. कळालं? आता हे झालं. हा जर असता तर त्याच्या जागी, अरे मग व्हर्टिकल गेला नसता, इन्क्लाइन गेला नसता, हा बी गेला नसता ना. हा कशाला गेला असता? झक मारायला त्याच्यातनं. हा गेला असता, हा झक मारायला गेला असता त्याच्यातनं. गेला असता की नसता गेला? कळतंय ना सांगायचं काय? ह्याच्यातनं हॉरिझॉन्टल जातील फक्त, सिंगल एका प्लेनमध्ये व्हायब्रेशन्स राहतील. जाऊया बघूया. चलो लक्ष द्या आता, थोडंसं लक्ष द्या इकडं, कसं जात आहे मॉलिक्युल्स काय नाही. ह्याच्यावरती लक्ष दिलं की झालं, संपलं. मग नंतर फॉर्म्युले वगैरेच बघायचे. आता बघा, हे जे दिसतंय ना तुम्हाला, झूम केलंय मी चांगलं असं, हे जे दिसतं इथं तुम्हाला खूप जास्त खिचडी दिसते, बरोबर? म्हणजे हा आपला अनपोलराइज लाईट होता. हा काय होता? आपला अनपोलराइज लाईट होता, बरं का? हा आपला अनपोलराइज लाईट होता. मग त्याच्यानंतर काय केलं माहिती का मी? त्याच्यानंतर हा अनपोलराइज लाईट होता. अनपोलराइज लाईट याला पोलराइड म्हणतो. आता एक्झॅक्ट असं नसतं, हे फक्त ॲनिमेशनसाठी दाखवलंय. याच्यातनं जेव्हा अनपोलराइज लाईट आला, पोलराइडमधनं पास झालं, तर बघा आता एकाच प्लेनमध्ये आहेत व्हायब्रेशन्स ओनली इन सिंगल प्लेन. एकाच प्लेनमध्ये व्हायब्रेशन्स आहेत. तर तो अनपोलराइज लाईट होता, हा पोलराइज लाईट आहे. काय आलं? एक गोष्ट लक्षात ठेवायची, लिहून पण दिली नंतर. जर याची अनपोलराइज लाईटची इंटेन्सिटी आय असली, नीट सर लक्ष द्या, अनपोलराइज लाईटची इंटेन्सिटी आय असली तर ते पोलराइडमधनं पास झाल्यावरती इंटेन्सिटी अर्धी होते. अनपोलराइज लाईट पोलराइडमधनं पास झाले तर त्याची इंटेन्सिटी अर्धी होते. म्हणजे इथं जर आय असली तर इथं I/2 असेल. ठीक आहे. आता अजून एक पोलराइड लावलं तर आता नाही. पोलराइज जर पोलराइडमधनं पास झाली तर वेगळा लॉ यूज करावा लागतो. हे फक्त अनपोलराइजसाठी. म्हणजे जर हे 4I असलं इंटेन्सिटी तर इथनं गेल्यावरती ही 2I होणार, हे 100%. काही फॉर्म्युला नाही, काही नाही. चला आता इकडे जाऊया, थोडंसं लक्ष द्या. आता बघा, इकडे अजून एक पोलराइड दिसतोय तुम्हाला, दिसतोय का? ही पोलराइज लाईट आहे, ती अनपोलराइज होती, ही पोलराइज लाईट आहे. आता याला जर पास केलं ना तर थोडंसं झूम करतो याला परत एकदा. हा अँगल नसेल दिसत तुम्हाला. चला आता कमीच करावं लागलं. ठीक आहे. आता हा पोलराइज लाईट होता, पोलराइडमधनं पास करतोय. बघा व्हर्टिकल आहे, हा पण व्हर्टिकल आहे. पूर्णच्या पूर्ण पास झाला ना. अरे बघा, इंटेन्सिटी आणि ॲम्प्लिट्यूड डायरेक्टली प्रपोर्शनल असतं. इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू ॲम्प्लिट्यूडचा स्क्वेअर. तर हे याचं ॲम्प्लिट्यूड जे आहे तेवढंच ॲम्प्लिट्यूड याचं पण आहे. याचाच अर्थ काय झाला? ॲम्प्लिट्यूड चेंज नाही झालं तर लाईटची इंटेन्सिटी पण चेंज नाही झाली. पण या पोलराइडला मी रोटेट करू शकतो. बघा, जसं जसं रोटेट करतोय ना तशी तशी इंटेन्सिटी कमी कमी होत जाते. आता अँगल किती आहे? 0. अँगल कोणासोबत मेजर केला जातो? मेजर केला जातो व्हर्टिकल सोबत मेजर केला जातो. तर याला जर व्हर्टिकल सोबत मी काही अँगलने टिल्ट करायला लागलो तर बघा इंटेन्सिटी कमी कमी होते. आणि जर 90 डिग्री केला तर 0च झाली गाड्या, लाईटच गेला नाही. म्हणजे अरे बापरे. म्हणजे बघा आता इंटेन्सिटी सेम आहे आणि हे जर वाढवत गेलो तर आता इंटेन्सिटी काय झाली? कमी कमी होऊन 0 झाली. अरे बापरे, कमी कमी होऊन 0 झाली म्हणजे लाईटच गेला नाही. हां, तेच तर सांगायचं आहे. म्हणजे लाईटच गेला नाही, डायरेक्ट संपला विषय. आणि मग मला सांगा, हा साईनचा फंक्शन असेल, हेचा फॉर्म्युला काय कॉसचा फंक्शन असेल? असं साईनवर कॉस, कुठं 90 डिग्रीला व्हॅल्यू 0 आहे बघा बरं कॉसला, बरोबर? तर हा कॉसचा फंक्शन असतो. तर याला आपण मॉल्स लॉ म्हणतो. आणि आता तुम्ही म्हणसाल की ह्याच्यात जर अजून पोलराइड्स लावले तर काय होतं? तर क्वेश्चन्समध्ये बघूया. 2 पोलराइड लावले, याला जर इकडं बेंड केलं तर इकडे याची पण इंटेन्सिटी चेंज होती. आणि याला बेंड केलं तर आता बघा असं नाही आता की 0 झाली. का बरं? 2 पोलराइड लावले. हां, पण याला जर पूर्ण फिरून टाकलं ना मग इकडे येणारच नाही काही. इथंच येणार नाही तर इथून कुठून उगवणार लाईट? इथंच येणार नाही तर इथं कुठून उगवणार लाईट? ह्याला आपण नंतर बघू आता थोडंसं. ठीक आहे, कन्फ्युज होसाल. अजून तर इकडं फिरवलं ना अजून मजा येत असते, पण नको आता मजा सजा बनून जाईल, कळायचंच नाही काही नंतर. मला नाही, तुम्हाला.
आता हे जे पोलराइड्स असतात ना, याचं सिम्पल एक्झाम्पल आहे कोणत्या मटेरियलपासून बनलेले असतात. एक फॅमिलियर एक्झाम्पल आहे टॉर्मेलिन क्रिस्टल. कोणतं एक्झाम्पल आहे? टॉर्मेलिन क्रिस्टल. हे एक फॅमिलियर एक्झाम्पल आहे कशाचं? हे पोलराइडच्या मटेरियलचं. ठीक आहे, चलो पुढे जाऊया. व्हॉट आर पोलरायझर्स? पोलरायझर्स म्हणजे सर्टन टाइप्स ऑफ मटेरियल असतात विच अलो ओनली दीज लाईट वेव्स विच हॅव देअर इलेक्ट्रिक फील्ड अलॉंग अ पर्टिक्युलर डिरेक्शन. बघा इथं दिलंय अनपोलराइज, पोलराइज असंही दाखवलं, तसंच दाखवलंय जसं मी दाखवलं तुम्हाला बुकमध्ये आहे डायग्राम, आणि नंतर त्यांनी पोलराइजमध्ये कन्वर्ट केलं. अ पोलराइड इज अ काइंड ऑफ सिंथेटिक प्लास्टिक शीट नोन एज पोलरायझर. पोलराइड म्हणजे एक प्लास्टिक सिंथेटिक शीट असते, त्याला आपण पोलरायझर म्हणतो, जी एक्झाम्पल टॉर्मेलिन क्रिस्टल पासून बनलेली असते. ठीक आहे, आता इथं लिहितो मी, व्हेनेवर unpolarized light passes through Polaroid, then it is converted into polarized light and its intensity becomes half. क्या होता है? क्या होता है? अरे यूपीएल जेव्हा पोलराइड मधनं पास केल्या जाते तर ती पोलराइज यूपीएल पीएल बनून जाते, पण त्याची इंटेन्सिटी हाफ होऊन जाते. बस एवढंच होतं. आता ह्या बेसिक डेफिनेशन्स लक्षात ठेवा. प्लेन ऑफ व्हायब्रेशन अँड प्लेन ऑफ पोलरायझेशन. द प्लेन इन विच व्हायब्रेशन्स ऑफ पोलराइज लाईट टेक्स प्लेस इज कॉल्ड एज प्लेन ऑफ व्हायब्रेशन. ज्या प्लेनमध्ये पोलराइज लाईटचे व्हायब्रेशन्स होतात त्याला आपण म्हणतो प्लेन ऑफ व्हायब्रेशन. प्लेन ऑफ पोलरायझेशन म्हणजे काय? प्लेन परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ व्हायब्रेशन अँड द इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर इज कॉल्ड एज प्लेन ऑफ पोलरायझेशन. आता एक गोष्ट असते पोलरायझिंग ॲक्सिस म्हणून. जर मॉलिक्युल्सचं ओरिएंटेशन असं आहे ना उभं, तर त्याचा पोलरायझिंग ॲक्सिस असा. हॉरिझॉन्टल असेल तर त्याचा पोलरायझिंग ॲक्सिस असा, आणि त्याला थोडं टिल्टेड केलं तर असा असा कसाही ॲक्सिस असू शकतो. आपण अँगल्स मेजर करतो पोलरायझिंग ॲक्सिसचे. आपण अँगल्स कोणाचे मेजर करतो? अँगल्स मेजर करतो आपण पोलरायझिंग ॲक्सिसचे. लक्षात ठेवा, पोलरायझिंग ॲक्सिसचे अँगल आपण मेजर करत असतो. शो दॅट द इंटेन्सिटी ऑफ अनपोलराइज वेव्ह रिड्युसेस बाय हाफ आफ्टर पासिंग थ्रू पोलरायझर. याचं प्रूफ वगैरे पण आहे, पण कधी बोर्ड्समध्ये विचारत नाही. क्वेश्चन वेगळे येतात सीईटी वगैरेमध्ये पण. फक्त लक्षात ठेवायचं, जर एक अनपोलराइज लाईट आहे आणि तो पास होतोय पोलरॉइडमधनं, तर ऑब्व्हियसची गोष्ट आहे तो पोलराइज बनून जाईल. याची इंटेन्सिटी जर आय आहे तर याची इंटेन्सिटी हाफ होऊन जाते. याची इंटेन्सिटी जर 2I आहे तर याची इंटेन्सिटी आय होऊन जाते. याची इंटेन्सिटी जर 6I आहे तर याची इंटेन्सिटी 3I होणार. याची इंटेन्सिटी 4I असेल तर याची 2I होणार. इन शॉर्ट सांगायचं काय रे, अर्धी होणार रे, अर्धी. आता हा जर पुढं पोलराइडमधनं पास केला तर मग अर्धी नाही घ्यायची, मग डिपेंड असतं मॉल्स लॉ नावाच्या कॉन्सेप्टवरती. मग काय डिपेंड असतं? मॉल्स लॉ नावाच्या कॉन्सेप्टवरती. मॉल्स लॉ बघा, मॉल्स लॉ काय म्हणतो? मॉल्स लॉ काय म्हणतो? मॉल्स लॉ म्हणतो की जर एक तुमच्याकडे पोलराइज लाईट आहे ज्याची इंटेन्सिटी I0 आहे एक्झाम्पल, आणि त्याला तुम्ही पोलराइडमधनं पास करत आहे. व्हर्टिकल वाय ॲक्सिस होता आणि पोलराइडचा ॲक्सिस असा बेंड आहे थीटा अँगलवरती. ठीक आहे, याला आपण म्हणतो ॲक्सिस ऑफ पोलरायझेशन. तर इकडनं लाईट पोलराइज्डच राहणार, पण त्याची इंटेन्सिटी I0 नाही राहणार. त्याची इंटेन्सिटी I0 नाही राहणार. त्याची इंटेन्सिटी किती होऊन जाणार? I0 इंटू कॉस स्क्वेअर थिटा. किती होऊन जाणार? I0 इंटू कॉस स्क्वेअर थिटा. लक्षात ठेवायचं, कॉस थिटाचं फंक्शन होतं, आत्ता थोड्या वेळा आधी डिस्कस केलं. कॉस थिटाचं फंक्शन होतं, आत्ता थोड्या वेळा आधी डिस्कस केलं ना, बस तसंच. याचा फॉर्म्युला अगर लिहायचा झाला मला तर लिहू शकतो मी. I transmitted is equals to
आय इन्सिडंट इंटू कॉस स्क्वेअर थिटा, आय ट्रान्समिटेड इज इक्वल्स टू आय इन्सिडंट इंटू कॉस स्क्वेअर थिटा. म्हणजे जी ट्रान्समिट म्हणजे काय, ट्रान्समिट म्हणजे पोलराइडमधनं पास झालेली त्याची जी काय इंटेन्सिटी असते ती इन्सिडंट इंटू कॉस स्क्वेअर थिटा असते. थिटा म्हणजे अँगल पोलरायझेशनच्या ॲक्सिसपासनं. आता एक खतरनाक एक्झाम्पल घेऊ का, एकदम खतरनाक. बघा कन्फ्यूज नका हो फक्त, ठीक आहे, कन्फ्यूज नका हो फक्त. माझ्याकडे एक अनपोलराइज लाईट होता ज्याची इंटेन्सिटी होती समजा 2I0. किती होती, 2I0. त्याला पास केलं पोलराइडमधनं तर ती PL बनून जाणार बरोबर. त्याची इंटेन्सिटी किती असणार, I0 जो 2I0 जाणून बुजून घेतलाय, ठीक आहे. हा आता मी पोलरायझरला असं ठेवतो, ठीक आहे. किती अँगलवर ठेवलं रे कडे, θ1 अँगलवर. तर आता ही लाईट पोलराइज्डच राहणार. हिची इंटेन्सिटी किती होणार बाळांनो, I0 cos स्क्वेअर θ1. किती होणार, I0 cos स्क्वेअर θ1. आता आधीचा पोलरायझिंग ॲक्सिस आणि आता मी पोलराइड थोडासा अजून टिल्ट करून टाकला या पहिल्यापेक्षा अँगल θ2 वरती. म्हणजे जो अँगल घेतला जातो ना थिटा, हा थिटा मागच्या पोलराइडच्या अँगलच्या ॲक्सिस सोबत घेतला जातो. म्हणजे हा थिटा मागच्या पोलराइडच्या ॲक्सिस सोबत घेतला जातो, हा व्हर्टिकल सोबत घेतला जात नाही. याच्यासोबत हा इथं आहे θ2, तर ही पोलराइज्डच राहणार. आता इथं ट्रान्समिटेड इंटेन्सिटी काय येणार, इन्सिडेंट किती आहे, अरे ही पूर्णच्या पूर्ण येणार ना, I0 cos स्क्वेअर θ1. ही काय येणार, पूर्णच्या पूर्ण येणार. झालं नाही, या थिटामुळं काही तर फरक पडला असणार तर ते इंटू येणार cos स्क्वेअर θ2. ही गोष्ट होती नीट जेई सीईटीच्या क्वेश्चनसाठी. हे बोर्ड्समध्ये इतकं चालून जात आहे. बघा एकदा, चलो क्वेश्चन बघा काय म्हटलंय. आरामात क्वेश्चन, एकदम आरामात. अनपोलराइज्ड लाईट ऑफ इंटेन्सिटी I0 is made to pass through 3 polarizers. ओ बो 3 polarizers, घाबरायच नाही. The polarization axis of P2 makes an angle θ1 with the P1, ठीक है, while that of P3 makes θ2 with P2. What will be the intensity of light coming out of P3? लक्षात ठेवा, unpolarized light of intensity is made to pass through 3 polarizers. पहिला असंच घ्यायचं. कसं काय माहिती सर, काहीच म्हटलं नाही. अनपोलराइज होती ना, इंटेन्सिटी किती याची, I0. आता पोलराइडला असं 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 कसं पण फिरवा तो पोलराइज लाईट बनणार, कसं पण फिरवा तो पोलराइज लाईट बनणार बरोबर. आता इंटेन्सिटी I0/2 होणार. ओहो, याला पोलरायझर P1 म्हणा. आता दुसरा पोलरायझर P2 याच्या ॲक्सिस सोबत, याचा ॲक्सिस होता असा, याचा ॲक्सिस होता असा, याच्यासोबत तो अँगल बनवतो हे कितना, θ1 अँगल बनवतोय. किती अँगल बनवतोय तो त्याच्यासोबत, θ1 बनवतोय. आता मला सांगा, लाईट तर पोलराइज्डच राहणार. याच्यावरती आपल्याला मॉल्स लॉ यूज कधी करायचा, जेव्हा पोलराइड टिल्ट केला जातो. I0/2 होतं, तर हे I0/2 इन्सिडंट लाईट होता इंटू त्याचा अँगल होता cos स्क्वेअर θ1. ही झाली याची इंटेन्सिटी. अजून संपला नाहीये. P3 वाला जो पोलराइड आहे ना, तो θ2 अँगल बनवतोय विथ दॅट ऑफ P2. हो, टेक्स्टबुक मध्ये डायग्राम दिलाय का याचं, बघा बरं एकदा. नाही दिलेलं डायग्राम, ठीक आहे. P2 सोबत किती अँगल बनवतो रे बाबड्या हा. आता बघा हा P2 पोलराइड आहे आपला. हा P2 पोलराइडचा ॲक्सिस आहे ना, अरे हा P2 पोलराइडचा ॲक्सिस आहे, तो याच्यासोबत θ2 अँगल बनवतोय. म्हणजे याचा असं घ्यायचा ॲक्सिस आणि हा अँगल किती घ्यायचा रे बाबड्या, θ2 घ्यायचा आणि हा P3 घ्यायचा. आता फायनल इंटेन्सिटी कशी लिहायची, अशी लिहायची. इन्सिडंट किती आहे, I0/2 इंटू cos स्क्वेअर θ1. हे इन्सिडंट झालं इंटू मल्टिप्लाय करायचं cos स्क्वेअर θ2 ने.
कारण हा मागच्या पोलराइड सोबत θ2 अँगल बनवतोय. अरे कळालं की नाही कळालं? हा अँगल जो होता ना, हा अँगल θ1 होता पहिल्या वाल्याचा. कळालं क्वेश्चन? मस्त जबरदस्त क्वेश्चन आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊया. ओ हो, रिसेंट क्वेश्चन फेब्रुवारी 2025, ब्रुस्टर्स लॉ. आता खूप जण म्हणतात हा ब्रेविस्टर्स लॉ आहे. ब्रेविस्टर्स नाहीये, ब्रुस्टर्स लॉ आहे. कोणता लॉ आहे? ब्रुस्टर्स लॉ म्हणतो आपण याला, ब्रुस्टर्स लॉ. तर चला काय म्हटलंय ब्रुस्टर्स लॉ आणि बघा मी सांगतो. When a light is incident on a refracting surface at an angle of incidence equals to polarizing angle IP, then refractive index of that material mu is numerically equal to tangent of polarizing angle. काहीच कळलं नाही, मला माहिती आहे, सांगतो. आता हा एक मीडियम सेपरेटर आहे तुमचा, मीडियम 1 ला एअर अज्युम करून घ्या, आणि इकडं आहे तुमचा मीडियम 2. ठीक आहे, इकडं आहे मीडियम 2. आता मीडियम 2 चा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स समजा म्यू आहे. मीडियम 2 चा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू आहे. आता हा जो इन्सिडंट लाईट आहे ना, हा इन्सिडंट लाईटला आपण अनपोलराइज लाईट अज्युम करणार आहे. हा इन्सिडंट लाईट कसा होता? अनपोलराइज लाईट होता. आता अनपोलराइज लाईटचा सिम्बॉल कसा होता आपला? डॉट दाखवायचो आणि त्याच्यासोबतच अजून एक ॲरो दाखवायचो दोन्हीकडे. हा झाला अनपोलराइज लाईट. आता जेव्हा लाईट या मीडियम वरती फॉल करेल तर या लाईटचा काही पार्ट रिफ्लेक्ट होणार आणि काही पार्ट रिफ्रॅक्ट होणार. इकडे नॉर्मल बनवलंय. आता याचा काही पार्ट रिफ्लेक्ट झाला, काही पार्ट रिफ्रॅक्ट झाला. आता याच्यातला काही पार्ट काय असतो? याच्यातला पार्शियली पोलराइज्ड होतो. रिफ्लेक्टेड मधला पार्शियली पोलराइज्ड असतो आणि रिफ्रॅक्टेड मधला पण पार्शियली पोलराइज्ड असतो. रिफ्लेक्टेड मधला पार्शियली पोलराइज ही जनरल एकदम सिंपल कंडिशन आहे. अजून आपण त्या कॉन्सेप्ट वरती गेलो नाही ब्रुस्टर्स लॉच्या. हा पार्शियली पोलराइजचा अर्थ काय? पार्शियली पोलराइजचा अर्थ काही पार्ट पोलराइज झालाय, काही पार्ट अजून पोलराइज्ड व्हायचा बाकी आहे. काही पार्ट पोलराइज झालाय, काही पार्ट अजून पोलराइज व्हायचा बाकी आहे. जनरल कंडिशन जेव्हा पण कधी पण इन्सिडेंट होत होतं, याला आपण अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणतो. आता काय म्हटलंय त्यांनी? ब्रुस्टर्स लॉची कंडिशन काय? लक्ष द्या. ब्रुस्टर्स लॉची कंडिशन अशी आहे की हा एक मीडियम सेपरेटर आहे तुमचा, हा एक मीडियम सेपरेटर आहे, इकडे एक वेगळा मीडियम आहे ज्याला आपण एअर अज्युम करतोय. एअरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असतो? 1 असतो. याला आपण एअर अज्युम करणार आहे आणि हा मीडियम 2 आहे आपला. सिंपल स्नेल्स लॉ लक्षात असला तर काम बनून जाईल. मीडियम 2 त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू घ्या. म्यू 2 का घेतोय आपण? म्यू घ्या. आता बघा, हा इन्सिडंट जो लाईट होता ना, इन्सिडंट जो लाईट होता आपला, इन्सिडंट लाईट हा पार्शियली पोलराइज्ड होता, बरोबर का? इन्सिडंट लाईट, अरे सॉरी, अनपोलराइज्ड होता. इन्सिडेंट लाईट जो होता तो कसा होता? अनपोलराइज्ड होता. आता हा जो आहे ना, हा जो लाईट आहे ना तुमचा, याला अशा अँगल ऑफ इन्सिडन्स वरती या अशा अँगल वरती टाका की त्याला आपण आयपी म्हणू. आयपी म्हणजे त्याला पोलरायझिंग अँगल म्हणतो. थोडंसं थांबा. हा अँगल जर आयपीच्या बरोबर असला तर जो रिफ्लेक्टेड वेव्ह असतो ना, रिफ्लेक्टेड भाऊ, हा पूर्ण पोलराइज होऊन जातो आणि हा पार्शियली पोलराइज्डच असतो. हा नाही होत पूर्ण पोलराइज, हा नाही होत. हा पूर्ण फुल्ली पोलराइज असतो. हा जो असतो हा फुल्ली पोलराइज्ड असतो. ठीक आहे, कोणता? रिफ्लेक्टेड. पण कधी हे आयपी असलं तर अरे अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन सेम असतं रे. आणि 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 एक कंडिशन, हा पार्शियली पोलराइज्ड आहे, रिफ्रॅक्टेड वाला. हा पार्शियली पोलराइज्ड आहे. ठीक आहे, आता लक्ष द्या. हा रिफ्लेक्टेड आणि रिफ्रॅक्टेड रे मध्ये अँगल बनतो 90 डिग्री. इकडं पण का नाही? जर तो आयपी वरती इन्सिडेंट झाला तरच त्या दोघांमधला अँगल 90 डिग्री बनतो, अन्यथा तो अँगल काहीही असू शकतो. जर हा आयपी वरती आला तरच 90 डिग्री बनतो आणि 90 डिग्री बनला तरच रिफ्लेक्टेड रे पूर्ण पोलराइज्ड होतो. ठीक आहे, आता राहिली गोष्ट याची, राहिली गोष्ट या अँगलची.
हा असतो आपला आर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. हा काय असतो? आर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. कळालं? अजूनही आपण स्टेटमेंट वरती गेलेलो नाही आहोत, अजूनही आपल्याला फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे त्याचा. चला, फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. मी ती जी डायग्राम आहे ना ती परत एकदा ड्रॉ करतो. इथे ती जी डायग्राम होती ती परत एकदा ड्रॉ करतो, फक्त अँगल्स साठी बरं का, बाकी काहीच नाही. हे 90, हा IP, हा पण IP आणि हा R. ठीक आहे. आता हा पूर्ण पोलराइज असतो. एअर म्हणजे याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे 1 आणि याचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे म्यू. ठीक आहे. तर आता बघा, मला सांगा हा अँगल बघा, ही स्ट्रेट लाईन आहे ना, IP प्लस 90 प्लस R. मी इथं लिहू शकतो IP प्लस 90 डिग्री प्लस R इज इक्वल्स टू स्ट्रेट लाईन आहे म्हणजे ते किती झालं? 180 डिग्री. स्ट्रेट लाईन आहे म्हणजे किती झालं? 180 डिग्री. तर मला सांगा, इथनं R ला आपण लिहू शकतो ना 90 मायनस IP. बिलकुल का नाही लिहू शकत? आता मी स्नेल्स लॉ यूज करतो बघा. स्नेल्स लॉ यूज करतो. स्नेल्स लॉ काय असतो आपण लास्ट लेक्चर्समध्येच प्रूफ केला आहे. μ1 sin I इज इक्वल्स टू μ2 sin R. μ1 sin I इज इक्वल्स टू μ2 sin R. μ1 ला घ्यायचं 1, I म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स असतो जो की IP दिलेला आहे. μ2 ला म्यू घ्यायचं आणि साइन R ना, R ला काय घ्यायचं? 90 डिग्री मायनस IP. R ला घ्यायचं 90 डिग्री मायनस IP. ठीक आहे. आता बघा, म्यू इंटू साइन 90 मायनस थिटा कॉस थिटा. आता इथं येणार कॉस IP. तर हा फॉर्म्युला बनून जातो साइन IP डिवायडेड बाय कॉस IP इज इक्वल्स टू म्यू. बोला साइन IP बाय कॉस IP किती? साइन IP बाय कॉस IP असतं बबड्या टॅन IP इज इक्वल्स टू म्यू. संपलं डेरिवेशन, संपलं डेरिवेशन. नेक्स्ट, IP जर कॅल्क्युलेट करायचं सांगितलं तर त्याला लिहायचं टॅन इनवर्स ऑफ म्यू. काय लिहायचं? त्याला लिहायचं टॅन इनवर्स ऑफ म्यू. तर IPचे वेगवेगळे नावं सांगतो तुम्हाला. IPचे वेगवेगळे नावं सांगतो. IP ला IP ने डिनोट करा किंवा थिटा B ने डिनोट करा. याला आपण अँगल ऑफ पोलरायझेशन म्हणतो, जे तुम्हाला बुकमध्ये दिलंय, किंवा पोलरायझिंग अँगल म्हणा. नावं लिहून देतो याचे सगळे. अँगल ऑफ पोलरायझेशन किंवा पोलरायझिंग अँगल म्हटलं जातं याला, किंवा याला ब्रूस्टर्स अँगल सुद्धा म्हटलं जातं. किंवा याला ब्रूस्टर्स अँगल सुद्धा म्हटलं जातं. क्लिअर? कळालं? आता स्टेटमेंट वाचा. When a light is incident on a refracting surface at an angle of incidence equals to polarizing angle IP, then refractive index of that medium mu is numerically equal to tangent of polarizing angle. अरे बाबड्या, tangent of polarizing angle म्हणजे tan theta. Tangent of polarizing angle म्हणजे काय? tan theta. कळालं? चलो क्वेश्चन वरती जाऊया. सिंपल क्वेश्चन येतात खूप याच्यावरती. एक क्वेश्चन येतच असतो बघा. ठीक आहे. For what angle of incidence will a light incident on a bucket filled with a liquid? एक bucket filled with a liquid of refractive index 1.5 be completely polarized. Completely polarized पाहिजे आफ्टर रिफ्लेक्शन म्हणजे लगेच लक्षात आलं पाहिजे ब्रूस्टर्स लॉ. ब्रूस्टर्स लॉ. ब्रूस्टर्स लॉ काय असतो रे? tan IP इज इक्वल्स टू म्यू. तुम्हाला विचारले IP, तर IP होणार tan इनवर्स ऑफ म्यू. tan इनवर्स ऑफ म्यू म्हणजे tan इनवर्स ऑफ 1.5. tan ची व्हॅल्यू 1.5 कुठे येते हे तुम्ही बघून घ्या. tan ची व्हॅल्यू 1.5 कुठे येते हे तुम्ही बघून घ्या लॉग टेबलमध्ये आणि त्याचा आन्सर करा. कॉन्सेप्ट सांगायचं माझं काम होतं. कॉमेंटमध्ये याचा आन्सर सांगा, बुकमध्ये न बघता. बुकमध्ये न बघता tan इनवर्स 1.5चा आन्सर सांगायचा. ठीक आहे. चला, नेक्स्ट पॉइंट आहे पोलरायझेशन बाय स्कॅटरिंग. पोलरायझेशन मधला लास्ट पॉइंट आहे स्कॅटरिंग म्हणून. स्कॅटरिंग म्हणजे काय? लाईट कोणत्याही पार्टिकलवरती जेव्हा येतं, हा समजा मी खूप मोठा पार्टिकल दाखवलाय, लाईट नॅचरली पण स्कॅटर होतं बघा. म्हणजे हा जो लाईट होता ना तुमचा, हा अनपोलराइज लाईट घेतोय मी. अरे बाप, परत अनपोलराइज लाईट. परत अनपोलराइज लाईट.
आता जेव्हाही हा लाईट स्ट्रेट पास होणार तर हा पार्शियली पोलराइज बनणार. हा लाईट पार्शियली पोलराइज्ड बनणार. आणि दुसरा पॉइंट, हा लाईट जेव्हा परपेंडिक्युलरली जाणार, हा लाईट परपेंडिक्युलरली जाणार, तर जर इथून परपेंडिक्युलर गेला लाईट तर हा पूर्ण पोलराइज्ड होऊन जाणार. ठीक आहे, स्कॅटरिंग मध्ये एवढंच लक्षात ठेवायचं. स्कॅटरिंग मध्ये एवढंच लक्षात ठेवायचं फक्त. ठीक आहे, पार्शियली पोलराइज आणि फुली पोलराइज. तर पोलरायझेशन वाला जो असतो तर हाच कॉन्सेप्ट होता की अनपोलराइज लाईटला पोलराइज लाईटमध्ये कन्वर्ट केलं. हे UPL होतं, हे पार्शियली पोलराइज्ड होतं आणि हे फुल्ली पोलराइज्ड आहे. ठीक आहे, क्लिअर इथपर्यंत गोष्ट कळाली आहे पोलरायझेशन बाय स्कॅटरिंग वाली. ठीक आहे, होप्सो पोलरायझेशन वाल्या पॉईंटमध्ये तुम्हाला इंटरेस्ट आला असणार आणि एकदम जबरदस्त अशा पद्धतीने तुम्हाला कळालाही असणार तो. ठीक आहे, तर चला मित्रांनो, मी सत्यम भंडारी इथंच थांबतो. आपण भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. पुढच्या लेक्चरपासून आपण इंटरफरन्सवरती मूव्ह करणार आहोत. खूप जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे इंटरफरन्स. आता स्टार्ट करून होणार नाही, नवीन लेक्चरमध्ये फ्रेश स्टार्ट करूया. तर चला, बाय बाय, टेक केअर.